नमस्कार मंडळी. तर आज आम्ही फिरायला आलोय आणि आम्ही कुठे आलोय तर आम्ही आलो आहोत कुठे तुम्ही गेस करा या स्टेशन वरून. तर आम्ही आलो आहे सांगे गोवा. तर आम्ही पनवेल वरून डायरेक्ट थिविमला आलोय. तर आम्ही आलो गोव्याला आणि गोव्यावरून आम्ही म्हणजे गोव्याला आम्ही थिविमला उतरलो आणि थिविमवरून आम्ही आता इथे आनंद म्हणून एक हॉटेल आहे तिथे आम्ही पहिला नाश्ता करतो आणि पहिली पेटपूजा नंतर मग आपण ट्रॅव्हलिंगला सुरुवात करूया. मी मागवले पावभाजी आणि मसाला डोसा मागवला आहे. तर आमची पेटपूजा करून आम्ही निघालो आहोत. चाललोय आता कलिंगूट बीचला. त्यासाठी आम्ही प्रायव्हेट टॅक्सी नाही करत आहे कारण प्रायव्हेट टॅक्सी 1500 ते 2000पर्यंत घेते. सो आम्ही इथून म्हापशाला बाय बसने म्हणजे ज्यांच्या लोकल बस असतात त्या लोकल बसने आम्ही बाय म्हापशाला जाणार. म्हापशावरून आम्ही कलिंगूटला जाणार आहोत. आता आम्ही या बसने म्हापशाला जाणार आहोत. सो चला आपण बसने जाऊ. हा गोवन बस. आम्ही आता कलिंगूटला उतरलो आहोत आणि आम्ही आता इथे नारळ पाणी पितो आहोत. सो खूप जास्त गरमी आहे. आल्यानंतर फ्रेश झालो आणि आम्ही पहिलं जेवायला गेलो. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करूया. सो शॉपिंग करायला आलो आहे आणि हे दोघं बघा शॉपिंग कर. मला आवडलं. ते हा छान आहे तुझ्या ह्याच्यावर करते असतं. इथे थोडीशी शॉपिंग करता आहेत. काय घेते तुम्ही? आल्या शॉपिंगला लागलं. ये जागा घ्यायची चांगली वाटते कशी? मला आवडली. चांगली आहे. सो आम्ही छान असं तयार झालेलो आहोत आणि आम्ही आता चाललेलो आहोत कलिंगूट बीचला. सो आम्ही आता आलो आहोत कलिंगूट बीचला आणि समोर माझा बीच आहे. मला पकडा तू. क्रॉसमध्ये टाकून ठेवलं. कुठे पण आलो तरी पाणीपुरी काही सोडायची नाही. आता गोव्यात आलो सुद्धा तिथे सुद्धा आम्ही पाणीपुरी खाल्ली. आणि हा आहे गोव्याचा सनसेट. एकदम शांत वाटतंय ना. फक्त बाजूचा आवाज आहे बाकी खूप शांत आहे. मस्त. बाकी काय पण म्हणा पण गोव्याच्या बीचवर हे जी लायटिंग करतात ना एकदम भारी लायटिंग असते. छान असं बीचवर टाइम स्पेंड केल्यानंतर आम्हाला वाळूमध्ये हार्टशेपमध्ये ते शिल्प केलेले होते जे फोटोसाठी आता ट्रेंडिंगमध्ये आहे. तर तिथे छान असे आम्ही फोटो काढलेले आणि
मी दिसलो पाहिजे फ्रेंड तू दिसते गाव दिसतो त्याच्यात. छान असे फोटो झाले काढून. त्याच्यानंतर तिथे खूप वेळ असा टाइम स्पेंड केला. छान अशी रात्र केली तिथे. आणि त्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी मग मार्केटमध्ये थोडं फिरायला गेलो. पेटी घेऊ पेटी. शॉपिंग वगैरे झाले आणि त्याच बीचवरनं आम्हाला माझी मैत्रीण आमच्याच बिल्डिंगमध्ये माझी मैत्रीण आम्हाला अचानक भेटली. सो आणि त्यांचा पण म्हणजे त्यांचा पण बड्डे येतो आणि आमची पण ॲनिव्हर्सरी येते 17 तारखेला. पण आम्ही नंतर भेटणार नव्हतो. सो आम्ही त्याच रात्री आमच्याच रूमवर छान असं सेलिब्रेशन केलेलं. आणि अच्छा असा होता आमचा हा दिवस. भेटून हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे टू यू. फोटो व्हिडिओ बघ. निकाल रही हूँ. तर असा होता डे 1 इन गोवा. नेक्स्ट पार्टसाठी फॉलो करा. बाय.